आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कसं वाटतं? हालेलुया, हालेलुया. तर बायबल सांगतं की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सर्व काळचा आनंद आहे. हालेलुया. इन हिज प्रेझन्स देयर इज फुलनेस ऑफ जॉय. जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो तर परमेश्वर सार्वकालिक आनंदाने आपल्याला भरत असतो. हालेलुया, हालेलुया. आणि आपण काल ऐकलेलं आहे की परमेश्वराने आपल्या सर्वांना बोलावलेलं आहे आणि हाक मारलेले आहे आणि फादर म्हणाले 3 लाख लोक आहेत परंतु आपण प्रतिसाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही निवडलेलं नाही की मी आयोजन केलं, मी प्लॅनिंग केलं आणि मी झालो नाही. माझा असा पूर्ण विश्वास आहे दिस इज डिवाइन अपॉइंटमेंट. प्रेज द लॉर्ड. हे दैवी आमंत्रण आहे. जरी तुम्ही मी काम हे सर्व ओळखलं, हे केलं, ते केलं आणि मी या रिट्रीटसाठी पोहोचले, कोणी मला सांगितलं म्हणून मी आले नाही. परमेश्वराची योजना आहे आजच्या दिवशी तुम्ही इथे असावं, त्याच्या बरोबर त्याला तुम्हाला भेटायचं आहे. मला रिट्रीट करायची आहे त्यापेक्षा जास्त परमेश्वर आपल्याला भेटू इच्छितो. हालेलुया. आणि याची खूप उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये विशेषतः नवीन करारामध्ये अनेक जे प्रसंग आहेत, शमरोनी स्त्री, जकियस किंवा अनेक जे 12 शिष्य येशूने निवडले, तर आपण पाहतो येशू त्यांच्याकडे गेला. हालेलुया. त्यातला एकही असं नव्हता की ज्याने मला शोधायचं आहे आणि मी जातो येशूला शोधायला कधीतरी. नाही, ते त्यांच्या कामामध्ये. पेत्र मासे पकडा तिकडे होता, त्याला माहित पण नाही. मत्तई तिथे बसला होता, शमरोनी स्त्री त्या विहिरीकडे बसली होती, जक्कई त्या झाडावर चढला होता पाहण्यासाठी. पण येशूची नजर, येशू तो दिवस त्यांच्यासाठी होता. हालेलुया. आणि आपण पाहतो तो एन्काउंटर, ती भेट त्यांच्या जीवनासाठी, म्हणजे आपण पाहतो त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. हालेलुया. ज्या ज्या लोकांकडे येशू पोहोचला त्यांचं जीवन त्यानंतर कधीच तसं राहिलेलं नाही. आणि म्हणून जरी मला वाटलं असेल की मी बस पकडली आणि मी असं इथे पोहोचलो आणि मी इथे आलो, नाही. येशूची योजना आहे की तुम्ही ह्या दिवशी इथे असावं, कारण तो तुमच्याबरोबर कसं वाट पाहत आहे. त्यांनी योजना केलेली आहे. त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे, तुमच्या जीवनात काहीतरी नवीन त्याला करायचं आहे. हालेलुया. किती लोकांचा याच्यावर विश्वास आहे? प्रेज द लॉर्ड. प्रभूला जोरदार ताली वाजवा. आणि म्हणून आपण तयारी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काल आपल्या बंधूंनी आपल्याला मेलविन यांनी परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वर आपल्याला खूप प्रेम करतो. हालेलुया. आणि पण आपण प्रश्न उद्भवतो आणि जगामध्ये हा प्रश्न आहे आजही. अनेक लोक विचारतात परमेश्वर प्रेम आहे, प्रेमळ आहे, मग या जगामध्ये दुःख का, वेदना का, या जगामध्ये सर्व काही प्रकारचं वाईट कशाला आहे? हालेलुया. होय, बरोबर. म्हणजे परमेश्वर खोटारड आहे की परमेश्वर मी तुम्हाला विपुल जीवन द्यायला आला आहे आणि मी तुमचं चांगलं योजना तुमच्यासाठी, इर्मया 29:11 की माझ्या योजना तुमच्यासाठी चांगल्याच्या आहे, हिताच्या आहे. मग ती हित कुठे आम्हाला दिसत नाही, ते चांगलं पण आम्हाला कुठे दिसत नाही. मग कुठे आहे परमेश्वर? हालेलुया. तर माझ्या प्रिय परमेश्वर आजही प्रेमळ आहे. आजही परमेश्वर तुमच्यावर तसंच खूप खूप प्रेम करतो. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला प्रेमाने आणि प्रेमासाठी निर्माण केलेलं आहे. यू वर क्रिएटेड इन लव्ह अँड फॉर लव्ह. हालेलुया. मदर तेरेसा म्हणतात की परमेश्वराने आपल्याला त्याच्याकरिता निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत अगस्तीनचं वाक्य आपण ऐकलेलं आहे की त्याने आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्यासाठी
ही अंतःकरण त्याच्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि जिथपर्यंत तो ह्या अंतःकरणामध्ये येत नाही, आपण काय असं अस्वस्थ. These hearts were made for you, O Lord, and until you rest, they will be restless. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराने आपल्याला त्याच्याकरिता आपलं जीवन, आपलं हृदय त्याच्याकरिता बनवलेलं आहे, प्रेमाने आणि प्रेमाखातर. म्हणजे मदर तेरेसाने सांगितलेलं आहे की आपल्याला निर्माण केलेलं आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करावं आणि आपण त्याच्यावर पुन्हा प्रेम करू शकतो. हालेलुया. हालेलुया. तर हे आपल्या जीवनाचं जर ध्येय काय आहे माझ्या जीवनाचं, तर आपलं जीवनाचं उद्दिष्ट एकच एवढंच आहे की परमेश्वराने प्रेमाने मला निर्माण केलं, प्रेम करण्यासाठी. हालेलुया. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? देवाने मला निर्माण केलेलं आहे, प्रेमाने निर्माण केलेलं आहे आणि माझ्याद्वारे मी प्रेम करू शकतो. फक्त माणसामध्येच ही ताकद आहे. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतो की परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिमेत बनवलं, तर त्याची प्रतिमा काय आहे? परमेश्वराची, आपण परमेश्वरासारखे बनलो आहोत तर काय आहे? कोणाला माहिती? परमेश्वराची प्रतिमा तुम्ही आहात, मग काय साम्य आहे तुमच्यामध्ये देवामध्ये? कसं तुम्ही सांगू शकता की होय मी परमेश्वरासारखं, परमेश्वराने मला त्याच्यासारखं निर्माण केलेलं आहे? त्याच्यासारखी कृती, येशूसारखी कृती आमची नाही. कृती. अजून दुसरं काय? त्यांनी मानवी शरीर धारण केलं, आपल्यासाठी मानवी शरीर धारण केलं, म्हणजे आपण आणि ते एका शरीराने. जनावर पण आहेत ना, माकडं पण आपल्याला सेम तशीच आहेत. त्यांनी आपल्यासाठी मरण सोसलं, पण आपण ते करू शकत नाही. आपण दुसऱ्यासाठी नाही, साम्य मी सांगतो. आपल्या देवा परमेश्वर उत्पत्ती जेव्हा सांगतो की परमेश्वराने मानवाला त्याच्या प्रतिमेत बनवलं, त्यांनी आपला श्वास, आपल्याला श्वास जनावरांमध्ये करून त्याने आपल्याला पवित्र आत्मा देऊन आपले दुःख कष्ट सगळे पुसावर भरून आपल्याला आपल्यामध्ये साम्य काय? सर्व गोष्टी. येशू पवित्र आहे, आपण अपवित्र आहोत. मी अपवित्रचं पुस्तकच नाही आता, मी फक्त असं साम्य देवामध्ये आपल्याला साम्य. आपल्याला दुःख होतं तसे परमेश्वराला पण दुःख झालं किंवा जेव्हा जातला. येस, गुड. तर मी सांगितलं त्याप्रमाणे प्रेम. हालेलुया. प्रेम अनुभवण्याची शक्ती आणि प्रेम करण्याची शक्ती ही फक्त मानवामध्ये आहे. हालेलुया. आणि योहानाचं पहिलं पत्रापासून देव प्रेम आहे. तर परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रतिमेत बनवलं. प्रतिमा काय आहे? देव प्रेम आहे. आणि ते प्रेम अनुभव करण्याची आणि प्रेमाला प्रतिसाद देण्याची जे साम्यता आहे ती परमेश्वराने मानवामध्ये टाकलेली आहे. हालेलुया. दुसरा कोणताच जनावर प्रेम अनुभव करू शकत नाही आणि प्रेम करू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून मदर तेरेसा म्हणतात ना, मी तसं सांगितलं की तुमच्यावर प्रेम केलं गेलेलं आहे आणि तुम्ही प्रेम करू शकता. हालेलुया. तर माणूस एकमेव आहे. आणि म्हणून मदर तेरेसाने दुसरे त्यांचं सुंदर वाक्य आहे की जगातील सर्वात मोठी गरिबी कोणती आहे, की सर्वात मोठा आजार कोणता आहे? गरिबी म्हणजे घर, पैसे नाही, कपडे नाही, ती मोठी गरिबी नाही. माझ्यावर कोणी प्रेम करण्यासाठी नाही, तो माणूस सर्वात गरीब. ज्याच्यावर कधीच कोणी प्रेम केलेलं नाही तो सर्वात गरीब माणूस. आणि म्हणून आपण सर्व त्यातले आहोत. हालेलुया. प्रेम अनुभवलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो ते प्रेम म्हणजे समुद्र आहे, त्यातल्या एका थेंबाप्रमाणे. तुम्ही सांगाल माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, खूप प्रेम. पण ते प्रेम
तुम्ही जे प्रेम अनुभव करायला हवं त्या तुलनेमध्ये त्या समुद्रातील एका थेंबाप्रमाणे आहे. हालेलुया. जरी खूप प्रेम माणसं अनुभवलेलं आहे, आई वडील आणि सर्व घरातील कुटुंब किती प्रेमळ, पण तरी देखील त्या तुलनेमध्ये तुमचं आणि आपल्या जगाचं प्रेम त्या थेंबाप्रमाणे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर आपलं प्रेम प्रकट करण्यासाठी या पृथ्वीवर आला. प्रेज द लॉर्ड. योहान 3:16, योहान अध्याय 3 वचन 16, की प्रभू येशूला या पृथ्वीवर येण्याचं कारण एकच कारणासाठी, ती म्हणजे आपली आध्यात्मिक गरिबी दूर करण्यासाठी. योहान 3:16 आपल्याला सांगतं, देवाने जगावर एवढी प्रेम. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा पाहिलं पृथ्वीवर, अरे खूप गरीब आहेत लोक, गरिबी वाढलेली आहे, काहीतरी केलं पाहिजे. कोणती गरिबी होती? प्रेमाची. हालेलुया. म्हणून देवाने जगावर एवढं प्रेम केलं, म्हणजेच माझ्या तुमच्यावर, की आपला एक स्वतःच्या पुत्राला पाठवलं आपलं प्रेम प्रकट करण्यासाठी. हालेलुया. मुख्यतः पाप आणि ते बलिदान ठीक आहे, परंतु प्रामुख्याने परमेश्वराच्या मनामध्ये काय आहे? प्रेम. हालेलुया. माझ्या लेकरांना ती कासावीस आहेत, ते प्रेमाविना आहेत, त्यांच्यावर कोणी प्रेम केलेलं नाही, ती दुःखी कष्टी आहेत, म्हणजेच काय प्रेमाचा अनुभव नाही त्यांना, आणि म्हणून माझ्या पुत्राला मी पाठवतो. हालेलुया. हालेलुया. ही सुवार्ता आहे, हा सुसंदेश आहे. हालेलुया. म्हणून याला आपण शुभ संदेश बोलतो. सुवार्ता काय आहे? आणि ते आज आपण ऐकणार आहोत. सुवार्ता ही आहे, पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकालचे जीवन. हालेलुया. ही सुवार्ता आहे. ही आपल्या सर्वांनी, संपूर्ण फक्त ख्रिस्ती नाही तर सर्वांनी ऐकली पाहिजे, की जगामध्ये आणि आज आपण जेव्हा पाहतो प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काय आहे? मरण. हालेलुया. ते मरण कशामुळे? कारण सर्वांनी पाप केलेलं आहे. आपण जरी पाप केलं नसेल, आज जन्मतः आपण पापी आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या पापामुळे काय होतं? आपण परमेश्वराचं प्रेम अनुभव करू शकत नाही. आणि हे ह्याकरिता आपले निर्माण केलेलं आहे, की परमेश्वराने आपल्यावर प्रेम करावं केलेलं आहे, आणि आपण ते प्रेम अनुभवल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर आणि त्याच्या निर्मितीवर प्रेम करावं. हे एवढंच करायचं आहे. ह्यासाठीच आपलं निर्माण केलेलं आहे, आणि ते विस्कळीत झाल्यामुळे हा सर्व काय, हे सर्व काय. प्रेज द लॉर्ड. हे जर जसं परमेश्वराने निर्माण केलं तसंच जर चालू असतं तर किती सुरळीत हे जग असतं. की परमेश्वराने आदमाला निर्माण केलं, आदमावर प्रेम केलं, त्याला आशीर्वादित केलं, सर्व परिपूर्ण केलं, आणि आदम परमेश्वरावर प्रेम करत आहे. वाव. प्रेज द लॉर्ड. ना, सुंदर. परंतु काय झालं? ते विस्कळीत झालं. कशामुळे? जगामध्ये पाप आला, आणि पापामुळे काय आलं? मरण, दुःख, आजार, सर्व काही त्या पापाचा परिणाम. परंतु सुवार्ता, सुसंदेश आपल्यासाठी सर्वांसाठी काय आहे? परंतु संपलेलं नाही आताही काहीच. ख्रिस्त येशूमध्ये देवाची मोफत देणगी अनंतकालचं जीवन. पुन्हा एकदा परमेश्वराबरोबर जे जीवन त्याने योजना केलं होतं ते जीवन आता सुद्धा आपण अनुभव करू शकतो ख्रिस्त येशूमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण पापाबद्दल, या विषयाबद्दल करणार आज आपण हुंसार करणार आहोत. नंतर फादर आपल्याला पापाबद्दल शिक्षण देणार आहेत. थोडक्यामध्ये आपण ऐकणार आहोत. रोमकरासपत्र, संत पौल रोमकरासपत्र अध्याय 3:23 मध्ये म्हणतात, कारण सर्वांनी पाप केलेले आहे. या जगामध्ये एकही असा व्यक्ती जन्माला आलेला नाही ज्याने पाप केलेला नाही.
फक्त एकच व्यक्ती मरियम माता, आज आपण तिचा सण साजरा केला 8 डिसेंबर. प्रेज द लॉर्ड. निष्कलंक गर्भसंभव, कारण ती देवाची आई ही योजना तिच्यासाठी होती आणि म्हणून तिला मूळ पापापासून परमेश्वराने सुरक्षित ठेवलं, कारण तिच्यासाठी एक योजना होती. परंतु तिला सोडून बाकी सर्व व्यक्ती ज्या या जगामध्ये आलेल्या आहेत, आपण पापामध्ये जन्माला लागलो. सर्वांनी पाप केलेलं आहे. मोठं पाप, लहान पाप, पाप पाप आहे. प्रेज द लॉर्ड. असं काही नाही छोटं पाप मोठं पाप, कारण प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे, खोटं बोलणारे सुद्धा स्वर्गराज्यात जाणार नाही. हालेलुया. तर खून केला असेल किंवा खोटं बोललं असेल, पाप किंवा कोणतेही दृष्ट गोष्ट स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणून पश्चाताप आपल्या सर्वांना करायचा आहे. स्तोत्र 51:5. पहा मी जन्माचा पापी आहे. दावीद काय म्हणतो? मी जन्माचा पापी आहे. पाप केल्यामुळे मी पापी होत नाही, मी जन्माचा पापी आहे. आईच्या उदरामध्येच मी पापी होतो. माझ्या आईच्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी पापी आहे. आय एम सिनफुल फ्रॉम बर्थ. कारण आदमाचं पाप, जगामध्ये पाप आदमाद्वारे आला आणि आदमाद्वारे संपूर्ण मानव जातीमध्ये पाप आलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सुवार्ता संत अगस्टीन ऐकलेलं आहे, त्यांचे जीवन सुद्धा त्यांनी एक पुष्कळ म्हणजे वाईट आपण सांगतो पापी जीवन जगले आणि नंतर त्यांचं परिवर्तन झालं. आणि म्हणून ते काय म्हणतात, भूतकाळ नसलेला असा एकही संत नाही, भविष्य नसलेला असा एकही पापी नाही. There is no saint without the past, no sinner without the future. म्हणजे आपण जितके संत पाहिलेले आहेत आणि आपल्या आदर्श जे लोक असतील त्यांचा एक भूतकाळ आहे. संत अगस्तीन सांगतो, मी संत आहे आणि मी आता आपण काय म्हणतो डॉक्टर ऑफ द चर्च ना, धर्मपंडित त्याला म्हणतो, म्हणजे पिलर ऑफ द चर्च, त्याला सन्मान दिलेला आहे. फक्त संत नाही तर संतांच्या वरती त्याच्यावर आपली सर्व ख्रिस्त सभा आणि शिक्षण त्याच्यावर अवलंबून आहे. पण तसं माझा एक भूतकाळ आहे जो खूप वाईट आहे, जो खूप पापमय खराब आहे. तसंच प्रत्येक संताचा एक भूतकाळ आहे. परंतु निराश होऊ नका, प्रत्येक पाप्यासाठी सुद्धा एक भविष्य आहे. हालेलुया. जो कोणी सांगतो पण मी खूप पापी आहे, खूप चुका केलेल्या आहेत, मी खूप वाईट जीवन जगलो आहे, सुवार्ता काय आहे? तुमच्यासाठी भविष्य आहे, तुमच्यासाठी संतपद आहे. जसं संत अगस्टीनसाठी संतपद ना, त्याने जीवन खूप वाईट जीवन जगलं, दारुड्यामध्ये खूप वाईट मार्गाला गेला, सर्व काही केलं. परंतु संत माझा एक भूतकाळ आहे, परंतु मी पापी असताना माझ्यासाठी एक भविष्य सुद्धा आहे. ख्रिस्तामध्ये उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांसाठी आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा आपण ही जाणीव धरतो की मी चुकलेला, मी जन्मता पापी आहे, मी पापी आहे, मी वाईट जीवन जगलो आहे आणि आपण असहाय्य, पापामध्ये आपण असहाय्य, म्हणजे आदमाने चूक केली पण आदमाला ती चूक स्वतःहून सोडवता आली नाही. हेल्पलेस, त्याने पाप केलं आणि तो असहाय्य झाला. तो असं नाही म्हणाला परमेश्वरा थोडा वेळ दे मला, मी जे काही चुकलंय ना ते मी दुरुस्त करतो. नाही, तुझ्या हाताबाहेर आहे. पाप असं आहे, आपण जेव्हा पापात आहोत आपण असहाय्य आहोत, आपण स्वतःची मदत करू शकत नाही. काही लोकांना वाटतं नाही मी हे करेन, मी पुण्य काम करेन, तिथे जाऊन थोडंसं दान धर्म करेन, मी इथे मदत करेन, मी माझं सर्व विकल्प लोकांना देईन. नाही, काहीच होऊ शकत. हालेलुया. अशी समज जगामध्ये आपण ऐकतो की खूप काही पाप झालं असेल, तिथे जा, तीर्थयात्रेला जा, त्या नदीमध्ये जा, तिकडे जा, किंवा एवढं लाखो रुपये गरिबांना दान करा, किंवा ते द्या, किंवा हे द्या, किंवा स्वतःला सर्व कपडे सुद्धा कुठे जाऊन डोंगरावर बसा. नाही होत. हालेलुया.
पापाचं उत्तर कोणाचकडे नाही. या जगातील कोणत्याच माणसाकडे पापाचं उत्तर नाही. कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. हालेलुया. का? कारण जो व्यक्ती तुम्हाला मदत करू इच्छितो तो सुद्धा पापी आहे आणि म्हणून आपण एकमेकांची सहाय्यता करू शकत नाही. ही मानव जातीची स्थिती आहे आणि म्हणून परमेश्वराने पाहिलं आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे. आपण स्वतःला वाचू शकत नाही, आपल्याला वाचवण्याची गरज आहे आणि म्हणून कोणीतरी बाहेरून आपल्याला वाचवल्याशिवाय आपण वाचू शकत नाही. पापाचं वेतन मरण आहे, म्हणजे आपण पापी आहोत आणि त्याचा शेवट काय आहे? नाश. हे निश्चित आहे. परंतु परमेश्वराने आपली ही स्थिती पाहिली आणि त्याने काय केलं? तारणाचं योजना त्याने केली, प्लॅन ऑफ सॉल्वेशन. आणि 2025 वर्षापूर्वी परमेश्वराने या पृथ्वीवर हस्तक्षेप केला. ही इंटरव्हीन, मध्यस्थ, तारणारा. हालेलुया. का गरज होती तारणाऱ्या येण्याची? कारण माणूस असहाय्य आहे. तुम्ही 10 रोजरी बोला, तुम्ही 50 तीर्थयात्रा करा, तुम्ही कुठेही जा, माणूस स्वतःच्या पापापासून मुक्त होऊ शकत नाही. स्वतः जिथपर्यंत तो त्या तारणाऱ्याचा हात पकडत नाही ना, मी बुडत आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे एकच पर्याय आहे की जो माझ्याकडे हात करत आहे त्याचा हात पकडणे. हालेलुया. काहीच पर्याय नाही. आणि आज जगामध्ये पुष्कळ लोक आहेत जे सांगतात मी माझं बघून घेईन, मी माझं बघून घेईन, मला काही गरज नाही. काही लोक म्हणतात की देव कोणाला पाहिजे? देव पांगल्या लोकांना हवा. देव, चर्च, धर्म कशासाठी? हे पांगल्या लोकांसाठी, जे सांगतात आम्हाला काही जमत नाही, आम्हाला काही करता येत नाही, आम्हाला होत नाही, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही बुद्धिमान आहोत, आमच्याकडे सर्व आहे, आम्ही सर्व काही योजना केलेली आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. ते म्हणतात आम्हाला तारणाऱ्याची गरज नाही. हालेलुया. विल हेल्प असेल. पण मी सांगतो तुम्हाला, आपण नाशाकडे जातो. प्रेज द लॉर्ड. जितक्या लवकर तुम्ही तारणाऱ्याचा हात पकडा तुमच्यासाठी चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संत पौल म्हणतो तिमोथीला लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 2, 3 आणि 4, हे आपल्या तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. परमेश्वराची आज या सकाळी तुम्ही रिट्रीटला आला आहात आणि त्याची इच्छा काय आहे? परमेश्वराची इच्छा ही आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते आहात तुमचेही, आणि जो या पृथ्वीच्या शेवटच्या कोपऱ्याला आहे, अशिक्षित आहे, जंगलामध्ये आहे, कुठे असतो, सर्व माणसांचे तारण, कोणाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. आणि सर्वांनी त्याला ओळखावं, सर्वांनी परमेश्वराला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्या समोर उभा आहे, परंतु माझी ओळख 35 वर्षापूर्वी झाली. प्रेज द लॉर्ड. आता मी 51 आहे, परंतु माझी देवाबरोबरची ओळख फक्त 35 वर्षा जुनी आहे. त्या अगोदर मला त्याच्याबद्दल माहिती होती. हालेलुया. मला देवाबद्दल माहिती होती. इथून काय ऐकलं होतं, देवळात काय ऐकलं, थोडं तिकडे तिकडे असं काही थोडी माहिती होती आणि ती चुकीची माहिती होती. परंतु माझी ओळख 1990 साली माझी ओळख झाली आणि त्यानंतर माझं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माहिती असणे, अनेक आपल्याला सर्वांना माहिती खूप आहे, आपण खूप वाचन केलेलं आहे, इकडून ऐकलंय तिकडून ऐकलंय, त्यांचे विचार यांचे विचार सर्व ऐकलेले आहे, माहिती. पण ओळख आहे का? ओळख आहे का? ते महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपले सरकार आहे, प्रधानमंत्री आहे,
भेटलेत का तुला? कोणी भेटला नाही. नाही ना? पण माहिती आहे का तुम्हाला त्यांची? माहिती आहे ना? माहिती आहे की ते सूप किती लाखाचा घालतात आणि ना काय खातात आणि त्यांना कसं काय वाटतं, सर्व माहिती आहे आपल्याला. माहिती आहे, ओळखून नाही, भेट झालेली नाही. आपलं पण तसंच आहे, आपल्याला माहिती आहे परमेश्वराबद्दल, पण भेटलेत का तुम्ही त्याला? ही भेट महत्वाची आहे ना. एन्काउंटर, मी भेटलो आहे, मी त्याचं ऐकलं आहे आणि मला ना अनुभव आलेला आहे, आणि ते फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती की सर्वांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत, फुल नॉलेज, म्हणजे जणू काय परमेश्वराला भेटणे फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. निकोदेमस, योहानचं शुभवर्तमान अध्याय 3 मध्ये आपण निकोदेमस, नीतिमान माणूस, त्याच्याबद्दल लिहिलेलं नीतिमान माणूस, चांगला व्यक्ती, म्हणजे सर्व काही नियम पालन करणार, आणि तो रात्रीच्या वेळी येतो येशूकडे आणि येशूला विचारतो, स्वर्गात जाण्यासाठी काय करावं लागेल, देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल? येशू निकोदेमला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. येशू प्रत्येक वेळी येशू जो बोलतो तो खचित मी तुला सांगतो असं म्हणत नाही. थोड्याच वेळी येशू खचित, व्हेरी ट्रूली, आता येशू बोलतो, त्याला गरज आहे का सांगण्याची? मी खरं सांगतो तुला, गरज आहे? येशू खोटं बोलेल का? तरी येशू सांगतो, मी तुला खरं सांगतो. खोटं नाही सांगत ना, खरं सांगतो. म्हणजे हा जो प्रयोग वापर करतो येशू, तो काही ठिकाणी म्हणजे भर टाक, म्हणजे काही ह्या गोष्टी बदलू शकत नाही, हे असंच आहे. खचित मी तुला सांगतो, खरं सांगतो. काय खरं सांगतो? मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात राज्य पाहता येत नाही. प्रेज द लॉर्ड, ट्रूली आय से, खचित. म्हणजे आता तू उद्या मला विचारशील ना, नाही थोडं बदल नाही, हे जे आहे ते बदलणारच नाही, हे मत कधीच बदलणार नाही असं. आणि ते काय आहे असं एक 4-5 वेळा बायबलमध्ये येशूने म्हटलं असं, खचित. मग त्यामधलं हा एक आहे, नव्याने जन्मल्या वाचून. आणि मग निकोदेम त्याला म्हणतो, नव्याने कसं जन्म? मी आता वृद्ध आहे, मी आईच्या उदरात पुन्हा प्रवेश करून कसं मी? तो त्याच्या डोक्यात काय जात नाही. हालेलुया. आणि येशू त्याला पुढे म्हणतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नीतिमान माणूस, धर्म पाळणारा माणूस, नियम पाळणारा माणूस, माझ्यामध्ये काय कमी आहे स्वर्गराज्यात जाण्यासाठी? निकोदेम, नव्याने जन्म घ्यावा लागेल. हे काय आहे? हे म्हणजे तुझं जुनं जीवन जे तू जगत आलेला आहे, त्या जीवनाने तू स्वर्गराज्यात जाऊ शकत नाही. मी जे जीवन देतो ते तुला स्वीकारावं लागेल. हालेलुया. पापी जीवन म्हणजे आदमाचं जीवन, 5 आदमाच्या वंशातून आलेला आहेस, आणि आदमाच्या वंशातून जे आलेले आहेत ते मरण पावणार. मग तुला नवीन जीवन स्वीकारावं लागेल. कोणतं नवीन जीवन? आता मी नवीन आदम येशू ख्रिस्त, मी जे जीवन देतो ते तुला स्वीकारावं लागेल. प्रेज द लॉर्ड. त्याशिवाय कोणीही व्यक्ती, पृथ्वीवर कोणीही व्यक्ती स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण सुवार्ता प्रसार करतो. कशासाठी? कारण हे सत्य आहे, येशू म्हणालेलं आहे. नाही पण मी चांगलं जीवन जगेन, मी माझा धर्म पाळेन, मी असं करेन, मी तसं करेन, देव खुश आहे. नाही, सर्व काही करा, काहीच होऊ शकत नाही. हे सत्य आहे.
हे माझे शब्द नाही, येशू म्हणतो नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्ग राज्यात प्रवेश होणार नाही. आणि म्हणून बाप्तिस्मा, आपण चर्चमध्ये बाप्तिस्मा स्वीकारतो, परंतु दुर्दैवाने तो बाप्तिस्मा आता एक विधी झालेला आहे. लहान बाळाच्या डोक्यावर पाणी टाकल्यानंतर पवित्र आत्मा येतो, परंतु एक विधी, आपण त्याचं महत्व आपल्याला माहित नाही की तो बाप्तिस्मा किती सामर्थ्यवान आहे. त्यानंतर आपण तो बाप्तिस्मा जगतो का? हालेलुया. आणि म्हणून पाण्याने आणि पवित्र आत्म्याने. आणि म्हणून ह्या रिट्रीट काय आहे तर पवित्र आत्म्या ठाई नवजीवन, बॅप्टिझम इन द होली स्पिरिट. ही रिट्रीट म्हणजे तो बाप्तिस्मा पुनर्जागृत करणे. हालेलुया. या रिट्रीट आपण काय करत आहोत, याचा कळस जो आहे तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, म्हणजे जे जो बाप्तिस्मा आपण लहान असताना स्वीकारलेला आहे, क्रिसमसच्या वेळी आपण कदाचित त्याची थोडीशी पुन्हा जागृती केलेली आहे, परंतु तो बाप्तिस्मा पुन्हा जागृत करणे आपल्यासाठी. आणि जे नसतील, ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारला नाही, त्यांनी सुद्धा तो बाप्तिस्मा स्वीकारला पाहिजे की त्याद्वारेच तुम्ही स्वर्ग राज्यात जाऊ शकता. हालेलुया. दुसरं कोणतं तिकीट नाही, ब्लॅक मध्ये तिकीट मिळत नाही, दुसरं कोणत्याकडे रिझर्वेशन होत नाही वर जाण्याचं. तो एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्याला येशू जे जीवन दिलेलं आहे ते स्वीकारावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू मस्ट बी बॉर्न. यू मस्ट म्हणजे देयर इज नो ऑप्शन. जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी, कोणत्याही धर्माचा असो, दुसरं कोणतंच ऑप्शन नाही, एकच ऑप्शन सर्व लोकांसाठी, तो म्हणजे येशूचं जीवन स्वीकारणे जे तो देतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून 2025 वर्षापूर्वी आपण पाहतो इतिहासामध्ये ही नोंद आहे की ते जीवन देण्यासाठी परमेश्वराने आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवलेला आहे. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. एवढं प्रीती केलेली आहे, एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी म्हणजे हा आता येशू आलेला आहे हे जीवन घेऊन, नवजीवन घेऊन, न्यू लाईफ गिफ्ट. जर आपण ते स्वीकार करतो तर तुम्हाला नवजीवन, नवीन जीवनात तुम्ही प्रवेश कराल. ते जीवन स्वीकारत नाही, नाश. प्रेज द लॉर्ड. सिंपल आहे. जर आपल्याला ते खूप हार्श, कठीण वाटत असेल, असं असं नाश होणार. आणि जर तुम्ही क्रूसावर पाहिलं येशूला, तर हे सर्व म्हणजे आपल्याला चेष्टा किंवा मस्करी नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला असं पाहतो या क्रूसावर, ही मस्करी नाही की जर सर्वच देव एवढा प्रेमळ आहे ना, शेवटी सर्वच स्वर्गात जाणार आहे, मग हे कशाला झालं? 2000 वर्षापूर्वी ही घटना कशाला झाली? जर सर्वच जण देव शेवटी सर्वांना जे असे चांगलं काम करतील, चांगलं जीवन जगतील, चालेल थोडं लबाडी बिडी केली, पण सर्वच जातील स्वर्गामध्ये, मग हे सर्व नाटक होतं. प्रेज द लॉर्ड. सिरियस म्हणजे परमेश्वर तुम्हाला वाचविण्यासाठी खूप सिरियस आहे. आपल्याला तारण, आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करून प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी खूप गंभीर आहे. इट्स व्हेरी सिरियस अबाउट सेव्हिंग. आणि त्यासाठी त्याला किंमत मोजावी लागेल, आणि त्याने ती किंमत मोजली आहे. आणि म्हणून आपण हलक्यात घेऊ नये की जाऊ दे, सर्व शेवटी देव प्रेमळ आहे ना, सर्व जातील स्वर्गामध्ये. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ना येशू या पृथ्वीवर आलेला आहे, आणि येशूचं मिशन एकच होतं. येशूचं मिशन काय आहे? अब्बा पित्याने, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याची प्रीती, त्याचं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने आपल्या एक स्वपुत्राला पाठवलं. प्रेज द लॉर्ड.
आणि येशूचं मिशन कार्य तो येण्या अगोदर त्याच्या आई वडिलांना सांगितलेलं आहे. म्हणजे इतिहासामध्ये हे प्रूफ आहे, इतिहासामध्ये याची नोंद आहे. येशूने स्वतःला सांगितलं नाही मी असा आहे, नाही, तो जन्माला येण्या अगोदर त्याच्या आई वडिलांना त्यांना काय सांगितलं मत्ते 1:21 मध्ये, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करेल. हालेलुया. कारण तो कशासाठी येणार आहे, म्हणजे तो क्रिसमसच्या रात्री जेव्हा त्या गायीच्या गव्हाणीमध्ये तिथे झोपला होता, तिथेच त्याला त्याचं मिशन माहित होतं. त्याचं मिशन आहे क्रूस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ते आलेलो एकच कारणासाठी, कारण मला परमेश्वराचं प्रेम जे माझे लोक अनुभव करू शकत नाही, ते अनुभव करण्यासाठी जो पापाची भिंत आहे ती तोडून त्यांना समेट, त्यांना एकत्र आणायचं मी माझं मिशन कार्य आहे. आणि त्यासाठी मला क्रूसावर जायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, हे माझ्या श्रद्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माझे प्रिय मित्र, 35 वर्षापूर्वी मला माहिती होती ना धर्म आहे, ठीक आहे, चर्चला जायचंय, संडेला येते, कुलसाला जायचं आहे, घरामध्ये प्रार्थना करायची, ठीक आहे, कधी. पण जेव्हा मला ओळख पडली येशूची, तेव्हा सर्व काही बदललं, तो दृष्टिकोन बदलला. आता माझं त्याच्याबरोबर एक नातं आहे. आता मी धर्म पाळत नाही, आता मी येशू बरोबर एक नातं जोडलेलं आहे. हालेलुया. माझं एक नातं आहे. मी त्याला अनुभव करू शकतो, त्याला काय आवडतं, काय प्रसन्नित होतं, तेव्हा तो दुःखी होतो, काय तुम्हाला सांगतो, एक नातं आहे. आणि म्हणून हे वैशिष्ट्य आहे. आपल्या धर्माचं वैशिष्ट्य काय आहे हे जेव्हा मी जाणलं, हे वैशिष्ट्य हे तुम्हाला कुठेच सापडणार नाही, ख्रिस्ती धर्माशिवाय कुठेच सापडणार नाही. सर्व धर्मामध्ये लोक देवाचा शोध घेत आहेत आज सुद्धा, कोणाला सापडलेलं नाही. पण त्यांनी वेगवेगळ्या मार्ग आहे, त्यांनी मार्ग बनवले पृथ्वीवर. जेव्हा पाप वाढला ना, तेव्हापासून लोक मार्ग बनवायला लागले. एकाने मार्ग बनवला, असं 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 आपण केलं आणि असं जर केलं तर कदाचित आपण देवाकडे पोहोचू. एक दुसरं गट झाला, त्यांनी सांगितलं आपण असं 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 जीवन जगलो आणि असं त्याग केला आणि असं समजा केलं तर कदाचित आपण देवाकडे पोहोचू. आलेले ते मार्ग आहे, पण कोणी आजपर्यंत परमेश्वराकडे पोहोचलेला नाही. आलेले कारण पुन्हा आपण असहाय्य आहोत. पापी माणूस स्वर्गापर्यंत पोहोचूच शकत नाही, देवाबरोबर संपर्क करूच शकत नाही. संपर्क तुटलेला आहे, नेटवर्क गेलेला आहे, फोन लागूच शकत नाही. आलेले आजही लोक ट्राय करत आहेत, रिंग मारत आहेत, लागेल का लागेल का, इकडे नेटवर्क आहे का, तिकडे नेटवर्क, कुठे डोंगरावर आहे का नेटवर्क, गुफेत नेटवर्क, पाण्यात नेटवर्क, नदीमध्ये नो नेटवर्क. प्रेज द लॉर्ड. म्हणून पुष्कळ धर्म आहे. आजही नवीन नवीन पंथ सुरू ट्राय करत आहे. आमच्याकडे मार्ग आहे असं असं तसं केल्यापेक्षा कदाचित तो प्रसन्नित होईल, कदाचित आपल्यावर दया करेल, कदाचित. शुभ नाही. शुभवर्तमान देव मानवाला शोधतो आणि याच कारणास्तव ते एकच आहे. हालेलुया. हालेलुया. दिस इज द ब्युटी ऑफ आवर फेथ. हे आपल्या जीवनाचं सौंदर्य आहे की मी जात नाही कुठेच. 2000 वर्षापूर्वी किंवा 2025 वर्षापूर्वी परमेश्वर माझ्या शोधामध्ये आलेला आहे. हालेलुया. मी शोधूच शकत नाही देवाला. कसं शोधणार, मी पाप आहे, मी कसं त्याच्या संपर्कात येऊ शकतो, नाहीच येऊ शकतो. परमेश्वर सर्व काही सोडून माझ्या संपर्कात आलेले, स्वर्ग सोडून परमेश्वर आपल्याला शोधण्यासाठी या पृथ्वीवर. तो सांगतो तुम्ही शोधू नका, तुम्हाला मी सापडणारच नाही, मी येतो तुम्हाला शोधण्यासाठी. आलेले म्हणून ते एकमेव सत्य आपल्याकडे आहे. कोणाकडे आपण परमेश्वराला जोरदार त्याला वाजूया असेल.
Praise the Lord. मी तो अनुभव घेतलेला आहे 1990 साली. मला इंटरेस्ट पण नव्हता. मला एक प्रार्थनेमध्ये जायचं काय, एका मित्राने खूप माझ्या मागे लागला, ये ये ये. नाही रे, मला माझ्या 10वी लावतो मी, आता काय मला काय गरज नाही, आम्ही एन्जॉय नाही बनत, एकदा ये रे. आणि मी तो बोलला म्हणून मी गेलो पण मनाची तयारी करून गेलो होतो की प्रार्थना संपली, मी त्याला सांगणार बस झालं, थँक्यू, तू मला आमंत्रण दिलं, आता खुश ना, हा आता मला माझं जीवन जगू दे. आणि तो दिवस म्हणजे मी गेलो नव्हतो येशूला शोधायला, पण त्या दिवशी येशू माझ्या शोधात. हालेलुया. तो माझ्या दिवसासाठी एन्काउंटर ठरला आणि माझं जीवन बदलून. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण देवाला शोधत नाही, देव आपल्या शोधात येतो. आपण परमेश्वराला कधीच शोधू शकणार नाही. आपण सांगू की आम्ही असं वागलो, तसं केलं, आम्ही खूप चांगलं जीवन जगलो म्हणून देव पावला नाही. तुम्ही काहीच केलं तरी देव पावत नाही. तो तुमच्या शोधामध्ये, तुम्ही जसे आहात, जिथे आहात, जसे ज्या जीवनामध्ये आहात, तो तुमच्याकडे येणार. हालेलुया. येत आहे. दॅट इज द गुड न्यूज. ही सुवार्ता. नाहीतर सुवार्ता काय, हीच सुवार्ता आहे की मी देवाला शोधत नाही, जरी मला वाटतं असेल तसं, परंतु परमेश्वर तुम्हाला शोधतो. परमेश्वर तुम्हाला तारण करतो. परमेश्वर तुमची सुटका करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि त्याने आपल्यावर प्रेम इतकं केलेलं आहे. परमेश्वराचं प्रेम कशा प्रकारे प्रकट केलं, आपण केलेलं नाही, आपण काहीही केलं नाही, आपण प्रयत्न सुद्धा कदाचित केलेला नाही, पण परमेश्वराने संपूर्ण जे काही होतं ते सर्व काही लावलं एका तुम्हालासाठी. असं समजू नये खूप लाखो लोक आहेत म्हणून नाही. या पृथ्वीवर जर मी एकटा सुद्धा असतो, फक्त एकटा असतो ना, तरी परमेश्वराने हेच केलं असतं. हालेलुया. त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला असता, फक्त एका तुमच्यासाठी, तुमचं तारण करण्यासाठी. इतकं त्याचं म्हणजे वेड्यासारखं प्रेम आहे तुमच्यावर, माझ्या वेड्यासारखं. त्याला वेड्याचं प्रेम होतं, मॅडनेस. असं इतिहासामध्ये कोणीच केलेलं नाही, कोणी करू शकत नाही. वेड्यासारखं क्रेझी लव्ह. हालेलुया. रोमकर्सपत्र 5:8. परंतु आम्ही पापी असतानाच, म्हणजे तुम्ही वाईट असताना, असं प्रेम कोणीच करू शकत नाही. हा तू चांगला आहे ना, मग मी खूप तुझ्यासाठी चांगलं करेन. तू चांगला वागतोस, तू बरा आहे, तू माझं ऐकतोस, मग एक गोष्ट ऐकली म्हणून मी तुला चांगलं नाही. आपण पापी असतानाच, म्हणजे मला त्याच्याबद्दल जाणीव सुद्धा नव्हती. ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलं, त्याद्वारे त्याने दाखवून दिलं, किंबहुना पटवून दिलं की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो. हालेलुया. प्रमाण. ही सुवार्ता काय याच्यामध्ये काय खास आहे? खास हे आहे की मला बदलावं लागलं नाही. बाकी सर्व ठिकाणी मी ऐकतो तुम्ही चांगले बना, तुम्ही चांगलं जीवन जगा, तुम्ही हे करा, मग देव तुमच्यावर कृपा करेल. नाही, परमेश्वराने माझ्यावर कृपा तेव्हाच केली जेव्हा मी पापामध्येच होतो. हालेलुया. म्हणजे मी ज्याच्या विरोधात आहे, मी त्याच्या विरुद्ध वागत आहे, त्याने सांगितलेले सर्व नियम मी तोडत आहे, आणि परमेश्वर त्याचं प्रेम माझ्यासाठी प्रकट करत आहे. हालेलुया. हे विशिष्ट प्रेम आहे. दिस इज युनिक. असं आपण कधीच अनुभव करणार नाही, केलं नाही. ते फक्त परमेश्वरच करू शकतो, प्रभू येशूच करतो. हालेलुया. हालेलुया. ओके, त्या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहू. एक छोटस क्लिप आहे.
सुद्धा प्रवासामध्ये आहोत. म्हणजे गाडी जी आहे, ट्रेन हा एक प्रवास आहे आणि प्रवासामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. कष्टी, दुःखी, व्यसनाधी, रागीट, एकाकी अनेक लोक आपण प्रवास करत आहोत.
परमेश्वराचं प्रेम ना, की त्या ट्रेनमध्ये जी लोक बसलेली होती, काही आनंदी, कोण आपली मजा जीवन जगत आहेत ना, कोण एकाकी आहे, कोण दुःखी आहे, कशी आहे. आणि अशा प्रकारे त्या चुकीच्या मार्गाने वेगाने प्रवास करत आहे. प्रेज द लॉर्ड. वेगाने प्रवास करत आहे. सिग्नल लाल आहे, धोका आहे, तरी सुद्धा ट्रेन सोसाट सुटली आहे. आणि नाश तो ब्रिज वरती आहे ना, ब्रिज वरती आहे. त्याला ठाऊक आहे की यावेळेला पुढ्या पास होत आहेत, आता ट्रेन येणार नाही. पण चुकीचा मार्ग, विनाशाकडे आपण जात आहोत. प्रेज द लॉर्ड. सर्वांचा नाश. आणि अशावेळी तो मुलगा पाहतो आणि तो काय करतो, हस्तक्षेप करतो की डॅडीला वाटला ट्रेन येणार नाही, पण त्याने ट्रेन पाहिली आणि त्याने काय केलं, तो मध्यस्थ झाला. त्याने ते लिव्हर तिकडे जातो, ठाऊक आहे लिव्हर आहे की मी ते ब्रिज खाली आणू शकतो. ते करत असताना तो त्या इंजिनच्या मध्ये पडतो. आणि जेव्हा वडील पाहतो, एका बाजूला ट्रेन आहे, वेगाने येत आहे, आणि त्या इंजिन मध्ये त्याचा मुलगा पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता त्याला निर्णय घ्यायचा आहे. 2000 वर्षापूर्वी परमेश्वर त्याला एक निर्णय घ्यायचा होता. एका बाजूला सर्व पापी, वाईट, नशा करणारे हे सर्व लोक आहेत, वाईट जीवन जगणारे, पापी जीवन जगणारे लोक आहेत, विनाशाकडे धावत निघालेले आहेत. एकीकडे त्याचा मुलगा आहे, एकुलता एक पुत्र. कोणाला वाचवायचं? प्रेज द लॉर्ड. आणि त्या पित्याने काय केलं, त्याने निर्णय घेतला, जाऊ दे, मी या सर्व किती लोक आहेत त्या गाडीमध्ये, माझा एकुलता एक पुत्र, त्याला मला परंतु त्यांना वाचू. परमेश्वर पित्याने तेच केले. हालेलुया. त्याने आपला पुत्र जाऊ दिला. कशासाठी? मरण्यासाठी. आणि त्याद्वारे आपल्या सर्वांना त्याने त्याच्या जवळ आलेला आहे ना, त्याने स्वतःसाठी त्याला परत आपल्या सर्वांना मिळवून घेतलेला आहे त्याच्यासाठी. हालेलुया. आणि शेवटी सुद्धा पाहतो की ती गाडी त्या मुलाच्या म्हणजे शरीरावर गेलेली आहे. म्हणजे तो इंजिन मध्ये क्रश झालेला आहे. तरी सुद्धा गाडीतील व्यक्तींना माहिती सुद्धा नाही की खाली कोणतरी आमच्यासाठी मरण पावलेलं आहे. आणि ती आज माझ्या आज सुद्धा ती स्थिती आहे या जगामध्ये, की अनेकांना माहित नाही की त्यांना जीवन देण्यासाठी कोणाचं तरी बलिदान झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे तारणाचं आहे की आपण तारले गेलो आहोत मृत्यू पासून जीवन. परंतु हे तारण कसं झालं, तर कोणीतरी कोणाला तरी त्यासाठी एक ना आपण काय म्हणतो त्याला, दान, मोबदला द्यावा लागला. somebody had to pay the price. आणि शेवटचं आपण प्रे केला आपण. तर गुड फ्रायडे. गुड फ्रायडे कशाला म्हणतो? व्हाट इज कॉल्ड गुड फ्रायडे? ऍक्च्युली त्याला काला फ्रायडे किंवा बॅड फ्रायडे म्हणायला पाहिजे. त्या दिवशी आपला देव मरण पावला. अनेक लोकांना, खूप धार्मिक लोक, अय्यो कशाला झाला येशू मला खूप तुझ्यावर दया येते, तुझं अशी हालत झाली. पण चर्च त्याला गुड फ्रायडे म्हणतो. गुड, चांगलं झालं तू मेलास. प्रेज द लॉर्ड. चांगलं झालं तो मुलगा मेला. जर तो मुलगा मेला नसता तर काय झालं असतं? काय झालं असतं? सगळे लोक मेले असतात. हालेलुया. म्हणून गुड, इट वॉज गुड फॉर हिम टू डाय सो दॅट ऑल ऑफ द ट्रेन वॉज सेव्ड. तसंच येशू तू मरण पावला, चांगलं झालं. तू जर मेला नसता आम्हा सर्वांना मरावं लागलं असतं. नाश. हालेलुया. थँक्यू. गुड फ्रायडे. मी त्याला गुड फ्रायडे म्हणतो. आपल्या सर्वांचं पाप त्याच्यावर लागण्यात आलं. हालेलुया. पाप त्याच्यात नाही तर त्याच्यावर होतं. एकाच वेळेला परमेश्वराने काय केलं, जगाचं सर्व पाप त्याने घेतलं
आणि येशूच्या शरीरावर लागला. त्याला पापी ठरवण्यात आले. हालेलुया. अशा प्रकारे आपण पापमुक्त झालो. कारण जगाचं पाय पहिल्या माणसापासून तर जो आता व्यक्ती आहे आलेला नाही या पृथ्वीवर, त्या सर्वांचं पाप परमेश्वराने त्याच्या शरीरावर लागलं. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. त्यांनी दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो, म्हणून आम्ही तारले गेलो. प्रेज द लॉर्ड. लादले. आणि म्हणून ह्या रिट्रीट मध्ये आपण काय करत आहोत? एक्सचेंज. एक एक्सचेंज ऑफ राईट. जुनं द्या, नवीन घ्या. हे कुठून आलं? हे त्यांनी येशूकडून कॉपी केलेलं आहे. जुना दो नया लो. क्या जुना दो? आपका जुना जीवन प्रभू येशू को दे दो. तुमचं जीवन, जुनं जीवन येशूला द्या आणि त्याचं नवीन जीवन तुम्ही घ्या. हालेलुया. अदला बदल या रिट्रीट मध्ये आणि आजचा दिवस तुमचा अदला बदल. तुम्हाला जे काही तुमच्या जीवनामध्ये नको हवा आहे तुम्ही येशूला देऊ शकता. पुन्हा एकमेव इतिहासामध्ये असा व्यक्ती आहे जो म्हणतो तुमचे कर्ज, तुमची शिक्षा, तुमचं पाप मला द्या. असं कोणतीच व्यक्ती तुम्हाला आढळणार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा आढळणार नाही. हालेलुया. की तो जो सांगेल तुझ्या नावावर जे काही खून खटले सर्व काय ना आरोप आहेत ते माझ्यावर टाक. हालेलुया. नाही. पण येशू एकमेव आहे जो तयार आहे आपलं सर्व काही घेण्यासाठी आणि त्याने त्या क्रूसावर ते घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. यासाठी की आपण पापाला मेलेले हो, सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्यांनी वाहिली स्वदेही. त्याने सर्व काही वाहिलेलं आहे अशासाठी की तुमच्यावर काही उरू नये. म्हणून येशू अशा प्रकारे आपली पाप, आपले सर्व व्याधी अशा प्रकारे उचलतो की त्यातलं एकही तुम्हाला वाहावं लागणार नाही, उचलावं लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आज आपल्याला काय करायचं आहे? संत पौल म्हणतो रोमकरासपत्र 10:9 रोमकरासपत्र 10:9 की मला काय करायचं आहे? मग तुझा प्रायश्चित कर, हे कर नाही. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, आपल्या अंतःकरणात त्याला मेलेल्यातून उठले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. प्रेज द लॉर्ड. आपण काहीच करू शकत नाही माझ्यामध्ये. तुम्हाला वाटेल की मी तारणाच्या त्या कार्यामध्ये मी थोडासा हातभार लावेल. आपण काहीच, आणि आपल्याकडून काही अपेक्षा सुद्धा नाही. येशूने जेव्हा क्रूसावर होता, येशूचे शेवटचे शब्द होते पूर्ण झालेला आहे. जे काही करायचं होतं मानवाच्या तारणासाठी मी पूर्ण केलेलं आहे. पूर्ण 99%. आता 1% तुमच्यासाठी आहे, ते 1% तुम्ही करा. नाही, तुम्ही थोडं सोसावं लागेल, तुम्हाला थोडंसं भरपाई करावं लागेल, तुम्हाला थोडंसं त्याग करावं. नाही, काहीच नाही. पूर्ण 100% पेड, फुल. जी रक्कम भरायची होती, तुमचं कर्ज, जी रक्कम भरायची होती, तुम्ही भरण्यास अपात्र होता, येशूने पूर्ण रक्कम त्याच्या रक्ताने भरून टाकलेली आहे. हालेलुया. फ्री, निर्दोष जा, फ्री. काहीच नाही, काहीच नाही. फक्त आपल्या मुखाने कबूल कर आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेव की येशू एकमेव माझ्यासाठी ना मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्यावर तुझा विश्वास असेल, तुझं तारण झालेलं आहे. यू आर फ्री. कोणत्याही पापाचा ओझ, कलंक तुझ्यावर नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड.